मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्यात। सलग तिसऱ्यांदा पूजा करण्याचा मान आपल्याला मिळाला हे आपलं भाग्यच आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। तर 4 पिढ्या पूजेवेळी सोबत आहेत असं देखील वक्तव्य त्यांनी केलं। तर मंदिर विकासासाठी 103 कोटी देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे। कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला। आणि एकटा नाही तर 4 पिढ्या, माझे बाबाही होते पूजेला। आज 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं। पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरची संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे। कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे। शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ, सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते।